हॅलो एव्हरीवन. तर आता बघा स्कायू मला मदत करतोय भाजी कापायला. आज आज आहे भेंडी आणि स्कायू करतोय मदत. म्हणजे स्कायूला आणि मला दोघांनाही खूप आवडते भेंडी. त्याच्यामध्ये टाक. आपण ही झालेली वेगळी करू. थांब थांब थांब, तू ही घे. ओके, हां तू ही घे ही घे ही घे. ती वाली ही बघ, ही याच्यात ठेव आणि बनव. व्हेरी गुड. तोपर्यंत ही पण घे. हां मस्त भाजी बनव. तोपर्यंत मी ही जी कट केलेली आहे ती वेगळी करतो. हां घे. हां मस्त भाजी बनवत आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. कुकिंग लवकर शिकणार बाबू तू. काय बनवतोय? फ्राईड भेंडी. ते कार्टून आहे पण कार्टूनच्याकडे लक्ष नाही आहे जरा. पण आता त्याची तब्येत थोडी सुधारते पण तरी तो पूर्ण कोर्स करणार आहे. त्याला जे ताप आणि सर्दी चालू आहे ते नाक थोडंसं गळतं पण ते होऊन जाईल. त्याला न्यूबिलायझर आणि ते सगळं चालू आहे. ओके. आणि आज नेमका आलाय. हो 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 देतो देतो. हे हे आज पाऊस इतका आहे म्हणजे कंटिन्युअसली पाऊस आहे बाहेर. हे पाऊस पडतो ना त्याच्यामुळेच लहान मोठ्यांना सगळ्यांना व्हायरल होऊन जातं ना. ताप सर्दी खोकला सगळं चालू होतं. तर सगळ्यांनी तुम्ही पण काळजी घ्या. आज मला सुट्टी आहे त्यामुळे आज घरीच. आज जास्त फिरायला पण नाही जाणार कुठे. त्यामुळे आज थोडी सुवर्णाला मदत भेंडी कापून देतो आहे आज दुपारच्या जेवणाला. स्कायूला पण खूप आवडते भेंडी खूप. खाम स्कायू नीट. हां ओके. तर चला मी थोडा भेंडी कापून तिला मदत करतो. स्टे ट्यून. ओके. हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात? आता झाले संध्याकाळ आणि स्कायू येऊन खेळून दमून आला आहे. तो त्याला संध्याकाळी पाठवलेलं. खूप पाऊस होता. म्हणजे दुपारी पण इतका पाऊस पडला की लिटरली असं वाटत होतं जो मध्ये आधी पाऊस पडला ना तसा सेम पाऊस पडतो आहे. खूप पाऊस. आणि स्कायूला म्हटलं तर मला थोडा दुपारी जरा झोप घेतलेली. तर नंतर ह्याला उठलो तेव्हा कळलं स्कायू गेलं आहे पवन शुभमकडे पाठवलं आहे खेळायला थोड्या वेळासाठी त्याला. मग मी आणि सुवर्णाने चहा उरकून घेतला. आम्ही चहा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर असंच बसत होतो. तेवढ्यात एक तासानंतर लगेच आला साहेब घरी आले. आणि मग त्याच्यानंतर आता इकडे चालू आहे हे बघा दहीहंडी. आता दहीहंडीचा फेवर आहे ना सध्या. जवळ आली दहीहंडी मंगळवारी. तर त्यामुळे दिवसभर ती गाणी चालूच असतात दहीहंडीची. मला आधी खूप लहानपणी वेळ होतं दहीहंडीचं. मी खूप खेळायचो खूप. म्हणजे मी स्वतः आम्ही लहान मुलं असे मी माझा भाऊ आणि सगळ्या एरियातले आम्ही वर्गणी काढून हंडी करायचो आणि स्वतः बांधायचे मटकी बांधून येते सगळं. मजा यायची. खूप धमाल यायची जुन्या आठवणी. तर आता ह्याला पण त्याच्यात तो इंटरेस्ट म्हणजे खूप दहीहंडी निस्सा सारखा तेच. तर त्याला पण ह्यावेळी करू थोडंफार दहीहंडीचा. असं इथे बाहेर घरातल्या घरात किंवा घराच्या बाहेर असं छोटीशी दहीहंडी बांधून आणि त्याला दाखवते. त्याला पण कळेल मजा. आणि फिरून तर आणेनच इकडे जवळपास. सुट्टी तर नाही आहे बँक हॉलिडे किंवा काय असं तर नाही आहे. बट जसा ब्रेक मिळेल तसं इथे तलावाकडे खूप चांगले म्हणजे असे शिवसेनेचे मोठी मानाची हंडी आहे तलावाकडे. तर इथे सगळे पथक येतात. तर ते एक बघण्यासारखे आहे. तिकडे बघायला मिळेल. आणि आहेत खूप साऱ्या 2-3 आहेत एरियामध्ये जिथे मानाच्या हंड्या असतात आणि तिकडे मोठमोठे पथकं येऊन जातात. तर तिकडे त्याला दरवर्षी म्हणजे गेल्या वर्षी पण मी घेऊनच गेलेलो. थोडासा पाऊस होता पण दाखवून आणलेलं मी त्याला. तर आणि त्यामुळे तो छोटा होता 1 वर्षाचा होता त्यामुळे त्याला इतकं कळत नव्हतं की काय हंडी किंवा काय. पण आता त्याला कळेल आणि तो एन्जॉय करेल. पाऊस आला जोरात आला. कसा आला? असा पाऊस आला. तुला भिजायचं आहे? कुठे गेला पळाला? इकडे. तुला भिजायचं आहे? भिजायचं आहे. असं केलं. तो डान्स कसा करतो?
गोविंदा आला रे आला. खूप हे करून आलाय. थोडंसं आता त्याला न्यूबिलायझर देऊन ते सर्दी त्याची हे करायची. त्याला ओवा शेकून ते हे करतोच आम्ही. छाती पण शेकतो त्याची रात्री झोपताना. होतोय रिकवर. थोडा वेळ लागेल, पण आता वातावरणच बघितलं ना बाहेर कसं आहे. दिवसभर हेच चालू असतं. असते असते असते. गोविंदा 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 गे असते असते. तर इकडे आम्ही बघितलं तुम्ही तिकडे सगळे कॉर्नरला भिंतीला आम्ही हे लावून ठेवलंय. म्हणजे हे जसं आहे ना बघा, हे लागू नये म्हणून कॉर्नर प्रोटेक्टर लावून ठेवलेत सगळे त्या भिंतीला आणि तिकडे सगळे. कारण ते गोल 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 फिरत असतं बघा. अभ्यास घेऊन बसलोय कधीपासून 1 2 3, पण अभ्यासाचा आज अभ्यासाचा बिलकुल मूड नाही त्याचा. आता घेतलंय पुस्तक हातात. चल स्कायू करूया 1 2 3 बघूया काय आहे. हा नाईस. इकडे त्याचं काहीतरी आहे ड्रॉ केलेलं आहे दाखवतोय. मून सन स्टार व्हेरी स्टार तसं येतात त्याला 1 to 20 पर्यंत आता नंबर्स. हा काय सन. हा हाऊस व्हेरी गुड. स्कायू हाऊस. हा स्कायू हाऊस नाईस नाईस. गोल गोल नको फिरू मग पडणार ना तू. हा पडणार. मग दाखव काय अजून काय तिथे. ट्री आहे. कुठे आहे ट्री. तिथे नाही तिथे त्या बुकवर. हा हे याला तिथे ड्रॉ करून दिलेली आहे. बाहेर झाली ट्रॅफिक. रोडवरचं घर आहे ना तर मग ते सतत आवाज आणि ते हॉर्न चालूच असतो. आणि हा कसा जवळ हायवेच्या एकदम जवळ पडतो ना शॉर्टकट, त्यामुळे खूप लोक इथून मारतात गाडी जवळ जो शॉर्टकट पडतो म्हणून. आणि असं आहे. तर आणि पाऊस तर चालूच आहे कंटिन्युअसली. मागासपासून बघितला आम्ही असा पाऊस चालला आहे. होईल थोड्या वेळात. आता जेवण रेडी होईल आणि जेवण केल्यानंतर आज काही कुठे बाहेर फिरायला पण नाही, त्यामुळे आज लवकरच झोपू. आज खूप निवांत दिवस गेला. एकदम शांत घरातल्या घरात. कुठे जाता नाही आलं. पाऊस होता म्हणून विचार केलेला की संडे आहे ह्याला थोडंसं स्कायूला कुठे मॉलमध्ये ओपेरा मॉल किंवा ग्रोवेल्स म्हणा असं जवळपास फिरून आणूया. किंवा इथे जवळपास शिल्पग्राम गार्डन आहे. खूप छान गार्डन आहे. एक दिवस मी नक्की हा ब्लॉग बनवेन. पाऊस थांबू दे तुम्हाला दाखवेनच ते शिल्पग्राम गार्डन. खूप छान गार्डन आहे म्हणजे स्पेशली फिरण्यासाठी. आणि तिथे कारंज्यांचा शो होतो दर दिवशी संध्याकाळी 7 वाजता. 7:30ला चालू होतो. 7:30 पावणे 8ला संपतो. खूप छान बघण्यासारखं असतो. खूप गर्दी होते. सगळे बघायला येतात सगळीकडून. तर आता सध्या गेलो ना आम्ही म्हणजे पाऊस बंद झाल्यावर तर नक्की तुम्हाला दाखवेन. पण तिथे जायला का जमत नाही कारण हा स्कायू झोपतो दुपारी 3 वाजता झोपतो 3-4ला. मग तो उठण्याचा टायमिंग असतो त्याचा 7-7:30. आणि ते गार्डन होतं 7:30 पावणे 8पर्यंत बंद होऊन जातं गार्डन. असं आहे. 25 रुपये पर कपल मागे आहे. आणि एक बाबू आणि एक कपल असं कुटुंब असेल ना तर 25 रुपये ती लोक आकारतात. पण छान आहे म्हणजे खूप मस्त मोठं आहे. आणि एकदम चालायला मुलांना खेळणी खूप आहे आणि एकदम मस्त आहे. तुम्हाला आवडेल ते नक्की. मी दाखवेन त्याच्यावरती व्लॉग नक्की काढेन एक शिल्पग्राम गार्डन दाखवायला. तर असे 3-4 गार्डन आहेत आमच्या इथे. करकरे गार्डन आहे. ते अशोक कामत गार्डन आहे. असे 3-4 गार्डन आहेत तिथे जवळपास बनवलेले. पण त्यातलं ते शिल्पग्राम खूप चांगलं गार्डन आहे. असं तर विचार केला तिथे घेऊन जायचं. बट पावसाने पूर्ण आमचा बेत पूर्ण रद्द करून टाकले सगळे. मग आम्ही आता घरीच थांबलो. म्हटलं आज चला जाऊ दे. आजचा निवांत ब्रेक आज. त्यामुळे हा असा एकदम आरामदायक आणि निवांत दिवस गेला आहे. उद्या माझं वर्किंग आहे. उद्या सुट्टी नाही मला कारण मला गुरुवारी आणि आज सुट्टी होती. आठवड्यातून 2 दिवस. ते 2 दिवस झाले तर त्यामुळे उद्या माझी वर्किंग आहे. आणि जी नॉर्मल बोरिंग शिफ्ट आहे 1 ते 9:30. पण आता काय करणार काम आहे. बुक फ्रॉम होमच असेल. घरातूनच करायचं आहे. चला सगळ्यांना बाय बोला. आता आम्ही काय करणार जेवणार. ओके थोड्या वेळाने. हां या जेवायला बोल थोडा वेळ.
असते एकदम असते या जेवायला. चला ओके चला बाय. हे हा 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 ग्लेअर्स लाव. हा तो नाही हा ग्लेअर्स लाव. तो पूर्ण तानेल दोन्ही साईडचे आणि मग घालेल ते बघा. स्कायू इकडे हा किती मस्त आहे. येल्लो बघ किती मस्त आहे. ए भाई ओय 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 ओय. हा बघ हा घाल. हा बघा स्टाईल बघा. तर बघा दोन्ही कांड्या बाजूला झालं. वाट लावली त्या ग्लेअर्सची. माझे जेवढे नवीन ग्लेअर्स आणतो 4-5 ते पूर्ण त्याने वाट लावून टाकले. बघा हा माझा खूप आवडता ग्लेअर्स होता. आता त्याचे तो आहे ना असं दोन्ही हाताने तानेल आणि घालेल. बघ दाखव. हा बघा. अरे बाबू ग्लेअर्स तर वेड आहे पण तो घालतो असा ना की ते ताणून पूर्ण वाट लागून जाते त्या ग्लेअर्सची. ते बघा एवढा ताणलाय त्याने. आता काय कुठल्या प्राण्याला पण लावू शकतो एवढा लांब आहे. असतो काय. लाव परत एकदा. वन्स मोर सगळ्यांतर्फे. अरे आता हा दुसरा ग्लेअर्स आहे. तर बघा बाजूने ताणतो. आता तो मग कुणालाच होत नाही तो ग्लेअर्स. काय बोलणार काय तुला. असा हा आमचा स्कायू ग्लेअर्स पूर्ण असं ताणून घालतो. खूप मजा येते त्याची. ते ग्लेअर्स आहेत ना आणि तो दर दिवशी ते ग्लेअर्स काढतो. दर दिवशी 4-5 ग्लेअर्स आहेत माझे पण ते पूर्ण त्याने हे करून टाकले. व्हेरी नाईस घेऊन. आता ते मी वापरू नाही शकत कारण ते माझ्या कानावर राहतच नाहीत. एवढे त्याने ते पागवून एवढे हे केलेत ना दोन्ही घालतो तर नाहीच होत. असं हे आहे ते ग्लेअर्स. मग होपफुली मी माझा एक वेगळा ग्लेअर्स आहे आणि एक माझा जो ऑफिसचा चष्मा आहे तो. ते 2 आहेत ना मी एकदम वेगळे ठेवतो बॅगमध्ये. त्यांना तो हात नाही लावत. म्हणजे लावायला जातो पण त्याला माहिती नाही त्याच्यात ग्लेअर्स आहेत करून. नाहीतर ते पण त्याने हेच केलं असतं त्या पण चष्म्याचे. असं आमचा स्कायू आहे. हॅलो एव्हरीवन. तर चला आता रात्र झाली आहे आणि आता स्कायू झोपेल. आता जस्ट त्याने बघा इकडे नेब्युलायझर घेतलं. तर अजून पाहिजे होतं. कसं घेतो दाखव. असं आहे बघा. हे असं तो घेतो नेब्युलायझर. आणि त्याला आधी नाही घ्यायचा कधी पण आता त्याला आरामात घेतो म्हणजे उलट त्याला अजून पाहिजे असतं. तर आता घेतलंय. आता झोपायची तयारी चालू आहे. ओके चला तर आज इथेच थांबूया. उद्या आपण सकाळी परत भेटू नवीन व्लॉगमध्ये. ओके तर चला बाय. गुड नाईट.